अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून तात्काळ मातंग समाजाचे आरक्षण लागू करण्यात यावे। क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या 14 नोव्हेंबर जयंतीदिनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासकीय सुट्टी जाहीर करून दारूची दुकाने बंद करण्यात यावी। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे 2025 पर्यंत 100% कर्ज माफ करण्यात यावे। या मागण्यासाठी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेच्या वतीने आजपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। या संदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा भेटून निवेदन देण्यात आले, मात्र जिल्हाधिकारी यांनी मागण्याकडे दुर्लक्ष केल्याने हे उपोषण आजपासून सुरुवात करण्यात आले। इंदेवाडी भागातील भोलेश्वर महाराज मंदिरात आज दुपारी 2 वाजेपासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। लहुजी साळवे क्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष गणपत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आमरण उपोषण सुरू झाले। लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे विना जामीनदार 5 लाखापर्यंत कर्ज देण्यात यावे। महाराष्ट्रातील मातंग समाजाच्या मुलामुलींसाठी प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात सर्व सोयींयुक्त शासकीय वसतिगृह उभे करण्यात यावे। छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, अशाही मागण्या उपोषणकर्ते गणपत कांबळे यांनी केल्या आहेत। मागण्या मान्य होईपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचं लहुजी साळवे क्रांती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष गणपत कांबळे यांनी म्हटलंय। मला सांगा की तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही आता इथं कशा पद्धतीने उपोषण करणार आहेत का? या ठिकाणी आम्ही माननीय राजाजी शेळके साहेब राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी इंदेवाडी भोलेश्वर नगर मारुती मंदिरामध्ये मी या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेले। आमच्या मागण्या म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावे व शेतकऱ्याचे 100% कर्ज माफ करण्यात यावे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे या महामानवांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा। योग ऑगस्टला अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी देऊन देशी विदेशी दारूची दुकानं बंद करण्यात यावी। मातंग समाजाच्या जे क्रांतीवीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचं 100% कर्ज माफ करण्यात यावे। या व इतर काही मागण्या घेऊन या ठिकाणी मी आज रोजी आमरण उपोषण मंदिरामध्ये चालू केलेले। जोपर्यंत इथलं प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत माझं हे आमरण उपोषण या ठिकाणी चालूच राहील। माझं गणपत कांबळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना।